सुरुवातीला यावर्षी एक संधी अशी की तालिकाध्यक्ष म्हणून सरकारनं आणि पक्षानं त्या ठिकाणी नाव कळवलं होतं आणि मला 3-4 दिवस आधी कळालं की तालिकाध्यक्ष म्हणून आपल्याला जबाबदारी आहे. त्यामुळं विधिमंडळाचं कामकाज काय आणि त्याचे कायदे काय ह्याच्याबद्दल एक 4-5 पुस्तक आहे. प्रत्येक 5 वर्षाला खंड निघतो. ते वाचावरणं गरजेचं होतं. ते वाचला तेव्हा नेमकं तिथं बसताना आपल्याकडे चूक नसावी कुठली. आणि विशेष असं झालं होतं की पहिल्या टर्मच्या आमदाराला आणि पहिल्या वर्षात संधी मिळणं खूप कमी आहे. म्हणजे त्यातला मी एक संधी मिळालेला की पहिल्या टर्म आणि पहिल्याच वर्षाच्या आत ती संधी मिळाली. त्यामुळं त्याची थोडी काय आहे 101 म्हणजे काय 105 तर तिथं काही गोष्टी त्या कळाल्या होत्या. त्यात अजून थोडं डीपमध्ये वाचन करावं लागलं. आणि प्लस आपल्या भागातले जेवढे प्रश्न आहेत आता सध्या सुद्धा मी दैनंदिनीमध्ये जी प्रश्न येतात मला तर ती मी रोज आपले नोट्स काढून ठेवतो आणि ते सगळ्या नोट्स एकत्र करून आता साधारणपणे 150-200 प्रश्न मी तारांकितला टाकले होते. अतारांकित म्हणजे 3 दिवस आधी टाकायची मुदत असते. अधिवेशन सुरू व्हायच्या आधी 3 त्यात टाकले होते. त्याच्यामुळं मॅक्सिमम प्रश्न माझ्या आधी गेलेले होते आणि त्याच्यामुळं त्याची उत्तरं त्याच्यावरती काय हवं आहे आणि त्या बाइंडिंगमध्ये चालायचं असं एकंदरीत होता विषय. त्यात मुळात पहिली गोष्ट काय झाली ती पूर आलेला होता. पुराचा प्रश्न आणि त्या पुरात पाणी वाहून जाते आणि दुसऱ्या बाजूला आपण कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय आहे. अनेक वर्ष आणि सरकारच्या याच्यामध्ये असं होतं की नार पार किंवा विदर्भातले प्रकल्प त्या ठिकाणी येत आहेत नदी जोडमध्ये आणि हा मुख्य विषय आहे. हा 6 जिल्ह्याला 23 तालुक्याला आहे आणि ह्याच्यावर मार्क्स करत नाही सरकार. म्हणून हा आम्ही कृष्णा भीमा स्थिरीकरणावर एक विषय लावून धरायचा असं सुरुवात त्याचा अभ्यास केला होता. तो विषय पण मी वेळोवेळी त्यात मांडला. आणि दुसरं म्हणजे नेमकं काय झालं तर बिबट्या आला होता. आज पण तो फिरतोय आणि त्याच्याकडनं बऱ्याच पाळीव प्राण्यांवरती झालं. तो त्याच्यानंतर लगेच 2 ड्रोन आले त्याला आयडेंटिफाय केलं पिंजरे लावले पण अजून काही यश आलेलं नाही. हे प्रश्न ज्यावेळेस तिथं बोलतो त्याचा लगेच इफेक्ट तिकडं जाणवतो. आणि मग त्या दृष्टीनं आषाढी वारी आपली झाली होती. सुंदर मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांनी चांगलं नियोजन केलं होतं आणि त्यांच्या नियोजनामुळं यावर्षी वारकऱ्यांना अद्भुत असं अनुभव आला होता. स्वच्छतेच्या बाबतीत चांगलं यावर्षी नियोजन होतं. जर्मन हँगर असतील बाथरूम्स असतील शॉवर असतील. सगळ्यात विशेष यावेळेस होतं की ते जे राज्यातनं सगळे डॉक्टर्स आले होते आणि ते फूट मसाज द्यायचे आणि प्लस फूट मसाजच्या मशीन आणल्या होत्या. हे बऱ्याच वारकऱ्यांना मी भेटताना त्यांनी त्याच्याबद्दल खूप समाधान व्यक्त केलं की पाय दुखत होते. आता सगळ्याचेच पाय दुखत आहेत तर कुणी कुणाचे दाबायचे आणि कुणी हे करायचं असं असायचं. तर ती प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्या मशीन आणलेल्या होत्या त्या ठेवल्या असायच्या. प्रत्येक माणूस जायचा त्या मशीनवर बसायचा आणि 5-10 मिनिटं नंबर लागलेला असायचा. त्यामुळं तो जो रिलीफ आणि तो जो त्यांना जे आनंद होता किंवा त्यानंतर झोप लागली ही चांगलं बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलं. जिल्हा प्रशासनानं पाण्याची सोय चांगली केली आणि एक गोष्ट होतं की मुख्यमंत्री सोडून त्याच्यात कोणाचाही फोटो वापरला नव्हता ब्रँडिंग केलं नव्हतं. नाहीतर मग कधी कधी स्वतःचं ब्रँडिंग केलं होतं. पण पालकमंत्र्यांनी ती गोष्ट चांगली पाळलेली बघितली आणि मग पालकमंत्र्यांनी स्वतः रात्री दिवस त्या ठिकाणी जाऊन काम केलं. कलेक्टर साहेबांनी चांगलं काम केलं होतं. कलेक्टर साहेब स्वतः सीओ असतील पोलीस प्रशासन असेल सगळ्या BDO असतील तहसीलदारपासून सगळे सफाई कर्मचाऱ्यापासून सगळ्या लोकांनी त्यांचं कुठंतरी आपण कौतुक केलं पाहिजे. आजपर्यंत आपण काय की वाईट झाल्यावर त्यांच्यावर ब्लेम केलेला आहे पण चांगलं झाल्यावर पण त्यांचं कौतुक केलं पाहिजे ह्या भावनेतनं तो अभिनंदनाचा ठराव मांडला आणि त्याला सगळ्यांनी समर्थन पण दिलं. आपण ऐकलं सध्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं समर्थन केलं आणि स्वतः सगळे तिथं उपस्थित असल्यामुळं तर प्रत्येकाने त्याची दाद घेतली. मला पण त्यांनी पुन्हा बोलवून त्याबद्दल आभार मानल्याबद्दल त्यांनी माझं पण कौतुक केलं आणि कॉम्प्लिमेंट पण दिल्या की धाडस. आणि त्यात काय झालं विरोधी पक्षातनं हे धाडस करायचं होतं
आणि एकतर 2 दिवसांनी पुन्हा विरोधात बोलायचं होतं, पण जी चांगलं आहे ती चांगलं अशा पद्धतीनं भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा दूध संघाचा विषय आला, ज्याच्यावर जिल्हा दूध संघावरती प्रशासक नेमला. त्यांची 183, 88, 78 झाली, म्हणजे त्याच्यात दोषी सापडली, त्यांच्यावर कारवाई झाली आणि ते दोषी आहेत म्हणून त्यांचं संचालक मंडळ बरखास्त केलं. आणि अशा सिच्युएशन मध्ये परत पॉलिटिकल इन्फ्लुअन्समध्ये पुन्हा ते आदेशावर रद्द केलं आणि मग पुन्हा ते संचालक मंडळ रिस्ट्रक्चर केलं आणि 1,05,000 दूध आज 100% बंद पाडलाय. काही कारवाई केल्यावर परत त्याच्या वरिष्ठांनी त्याच्यावर हे करणं आणि रद्दच करणे ही एकदम म्हणजे घातक गोष्ट ही सहकार्याच्या दृष्टीने वाटली. आणि त्यामुळे तो एक विषय मांडला. त्याच्यात पण मंत्र्यांनी डिप्लोमॅटिक उत्तर दिलं, आम्ही बघून चौकशी करू वगैरे सहकार्य वगैरे. त्यामुळे दुग्ध मंत्र्याचा विषय होता, दुग्ध मंत्र्याला प्रश्न विचारला आणि ती सहकाराकडे बॉल टाकला. ऍक्च्युली तो बॉल सहकाराकडे जात नव्हता, पण कारण दुग्ध मंत्रालयाचा कारभारच वेगळा आहे. महानंदाच्या अंडरमध्ये त्यांची प्रोसेस वेगळी आहे, त्यांची अधिकारी वेगळी. सहकार विभागाचा यांचा तसा येत नाही, पण त्यांनी ती त्या पद्धतीनं हे केलं, पण त्याचं काय ही झालं नाही. आपल्या इथं नवीन एक सध्या तुकडाबंदी हा जो काय महत्वाचा विषय आहे, ह्याच्यात काय झालंय की आता आपल्याला तुकडाबंदीमध्ये होती का तर कायद्यानं होत नाही, पण करायची म्हणलं तर सगळीच होती. 50,000 रुपयाचा रेट आहे 1 लाखाचा, ती कुठल्या एरियात आहे ग्रामीण शहर, ह्याच्यावर त्याची तुकडाबंदी करू द्यायची. 1 गुंठ्याचा पण प्लॉट विकत घेतला जातो, फक्त त्या सब रजिस्टरचं किती पैसे. ही सातत्यानं आम्ही ते महसूल मंत्र्यांना आम्ही समजून सांगितलं होतं आणि बऱ्याच जणांनी त्याच्यावर विषय घेतला होता. लक्षवेधी होती, त्याच्यात आम्ही सगळ्यांनीच 9 जणांनी लक्षवेधी केली, तर तो विषय घेतला आणि मग त्यात सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे आम्हाला अनपेक्षित होता. महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला, तुकडाबंदीचा आम्ही रद्द करू. खूप मोठा निर्णय होता, पण त्यांनी परत एक शब्द वापरला की आम्ही त्याची एसओपी करू. मग मी परत त्याच्यावर उठून बोललो की एसओपीचा अर्थ काय आहे, की एसओपी केली की त्यांनी काय म्हणले 200 मीटरच्या आत गावाच्या जवळचे किंवा असं. मग याचा अर्थ काय होतो, आता वस्तीवर एखादा माणूस आहे मग त्याला लागू होत नाही, मग तिथं पुन्हा दुकानदारी चालू होती. किंवा आज काय झालंय, गावात राहण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला राहायची सेफ्टीच्या दृष्टीने. आता रस्त्याच्या कडेचा 1 गुंठा घ्यायचा म्हणलं तर पुन्हा ती बसत नाही. मग तुम्ही जर नियमच लावणार आहे त्याच्यात असं आम्ही म्हणलं की त्याच्यात असं करा की घरासाठी राहण्यासाठी जर तुम्ही 1 गुंठा घेणार असाल तर तुकडाबंदीत नव्हता. तुम्ही प्लॉटिंग करायला घेतोय असं कोण नाहीच नाही. कोण जरी प्लॉटिंगला घेतलं तर ती घरालाच घेते. मग परत अजून नियम लावायचा आणि त्या नियमाच्या अंडरमध्ये पुन्हा हे होते. आता सध्या एक सब रजिस्टरकडे इतका मोठा प्रश्न आहे चालू की आता जर आपण एखादा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे त्याच्यावर जर फ्लॅट बांधायचे आणि मग त्याला जर 10 गुंठ्याला त्याला 1.5 15 त्याचा TDR मिळून, आता त्यांनी असं म्हणताय की भविष्यात ह्याचा 2 TDR आहे आणि मग तुम्हाला 10,000 20,000 बांधता येते. 15% बिल्टअप 15% सुपर बिल्टअप 230 झालं. 230 प्लस तुमच्या गॅलरी आणि ही करून 255 झालं. 255 स्क्वेअर झाल्यावर म्हणजे 25,500 स्क्वेअर फूट झालं बांधकाम आणि मग 25,500 गुणुले त्याची किंमत आणि त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी. आणि त्या माणसाला जर आता 2,000 स्क्वेअर फूट बांधायचं असेल किंवा 5,000 बांधायचं असेल तर तुम्ही किती पण बांधा, पण तुम्हाला स्टॅम्प मात्र 25,000 तेवढा घ्यायचा. मग त्याच्यात पुन्हा काय होतंय, ही काढून दिला जातो आणि पुन्हा इथं कमी करायसाठी दुकानदारी म्हणते आणि पुन्हा तेवढाच घेते तर फक्त कागद दाखवते असा आहे नियम. तर ह्याच्यातनं ही दुकानदारी चालू आहे आणि लाखो रुपये त्या ठिकाणी हे केले जातात. ही विषय पण त्या ठिकाणी आम्ही म्हणजे जेणेकरून हा लोकांच्या निगडीत विषय जनजीवन विस्कळीत होतं त्याच्यावर देखील मला बोलता आलं. अजून एक सगळ्यात महत्वाचा, सध्या तरुण पिढी बरबाद व्हायचा
विषय आहे तो म्हणजे अंमली पदार्थ. सध्या ग्रामीण भागात तुम्ही एखाद्या टपरीवर जावा, बटन नावाचं हे मिळते ड्रग्ज, ती खाल्लं की ती पोरं तराटच असते. आता त्या टपऱ्या माहित आहे कुठं काय मिळतं. आता मला कसं आहे, मला सांगणारी माहिती भरपूर आहेत ना, मग त्या बटन नावाचं ड्रग्ज आहे, मग ती घेतात, काही जण पावडर घेतात, काही इंजेक्शन घ्यायला लागले. मग ही जी इतकी घातक आहेत, आणि मग ह्याच्यात कायदा ज्यावेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं उठून की त्या ह्याच्यामध्ये पंढरपूर सोलापूरला आपल्याला पूर्वी माहिती आहे 2016ला 2000 कोटीचे ड्रग्ज सापडले. ममता कुलकर्णीचा तो बॉयफ्रेंड त्यात आमदार परवा त्याच जागेपासून 100 मीटर अंतरावर त्याच MIDC दुसरे अजून सापडले. आणि मग ही जी काय होतंय ही कोणाच्या तर कृपा असतील त्याशिवाय होतंय का? लोकेशन्स माहिती आहे, सगळं माहिती आहे, आणि मग का होतंय ह्याच्यावर खरं. आणि ही पिढ्याना पिढ्या बरबाद करणार आहे. आणि भले एखाद्या कामात पैसे घेत असतील तर हरकत नाही, पण अशा कामात जर पैसे घेऊन पाठीची घालत असेल तर ही देशद्रोह आहे ना, अख्खी पिढी खराब करणार. आणि मग ह्याच्यावरती बोलणं माझ्यासारख्याला अपेक्षित होतं. मी त्याच्यावर आवाज उचलला, त्याच्यावरती कायद्यात तरतूद त्या ठिकाणी करतो असं त्याचं उत्तर पण दिलं. पण त्याच्यासाठी आता पोलीस स्टेशन वाढवणं, आणि त्याच्यात आता एक विषय असा होता की क्वांटिटी ठरवली, म्हणजे या ग्रॅमपेक्षा जास्त असेल तरच त्याला अटक होती. मग आता त्यात काय करायला लागली, 14-15 वर्षाच्या पोरांकडे तेवढी क्वांटिटी दिली जाते, आणि तो सापडला तर तो एक सापडतो, आणि त्याच्यामुळे ते कायद्यात सुटतं. हे जे बारकावे आहेत हे पोलिसाला माहीत असतील किंवा सरकारला माहीत नसतील तर आम्ही ते लोकप्रतिनिधी म्हणून तिथं मांडले पाहिजे. आणि मग ह्या गोष्टीचा आता काय होतं, ही सगळं मांडायचं म्हणल्यावर अभ्यास करावा लागते. आता ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला, आणि सातत्यानं मी लोकात असल्यामुळे ह्याची मला बऱ्याच गोष्टी इनपुट्स मिळतात. तो विषय मांडला. त्याच्यासोबत एक सगळ्यात घातक आत्ताचा विषय, तो विषय म्हणजे सध्या डोपिंग, म्हणजे 10,000 रुपयाच्या वरची कुस्ती खेळणारा सगळे पैलवान त्या ठिकाणी इंजेक्शन घेतात, मगच मैदानात उतरतात. इतका घातक विषय हा. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे, पुढच्या काळात त्याची पैलवानाची 5-7 वर्ष असतात, पण राहिलेल्या आयुष्यात त्याची इतके साईड इफेक्ट होतात त्या इंजेक्शनचे, आणि मग ते ड्रग्जच आहे ना. आणि मग त्या माध्यमातून इंजेक्शन घेऊन एकतर बॉडी खराब होती, आत्म पेन होते, मग तो 10 रुपये लागतो, त्याच्यातनं सगळ्यात वाईट आहे नपुसकच येतं, त्याच्यामुळं डिप्रेशन होतं, आत्महत्या करायला लागली, 10 रुपये लागले. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवरती पैलवान क्षेत्रातले आम्ही असल्यामुळे आम्हाला बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि हे बोलणं म्हणजे बरेच नाराज करून घेणं होतं, कारण इंजेक्शन घेणारा प्रत्येक नाराज होतो, पण त्याच्या भविष्यासाठी आणि या कुस्तीच्या भविष्यासाठी. नाहीतर असे जर सगळे कुस्ती जर इंजेक्शन घेऊन खेळायला लागले तर मूळ कुस्ती कुठं राहणार. ज्या कुस्तीतनं आपण सगळेजण आलोय, या कुस्तीचा आपण काहीतरी त्या मातीशी, काळ्या लाल मातीशी आपण इमान राखलं पाहिजे. म्हणून हा विषय, त्याच्यावर पण मला राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की ह्याच्यात आता डोपिंग टेस्ट करणं 10,000 पुढच्या त्याची कॉस्ट जास्त आहे. त्याच्या संदर्भात एखादी नियमावली केली, कारण काय होणार आहे, ही जर नियमावली नाही झाली तर ही आज ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी वगैरे होती हिथं टेस्ट होतात, पण जनरल जी टेस्ट कुस्त्या खेळायला लागली हिथं मात्र ती होत नाही. तर त्याच्यासाठी एखादी नियमावली, आता आपण पोलीस स्टेशनकडनं परमिशन घेतो, तर त्याच्यात काहीतरी केली तर ह्याचं प्रमाण जरी कमी आलं, नाहीतर ह्याच्यात किती तर पैलवान 10-5 वर्षांनी कुस्ती हा क्षेत्र संपून जायची भीती वाटते माझ्यासारख्याला. म्हणून हा विषय देखील मला वाटला की ह्यात मांडणं गरजेचं आहे. आणि तो जिव्हाळ्याचा विषय होता. आपल्या इथं आपल्याला माहिती आहे की वकिलांवर हल्ला झाला म्हणून वकील त्या ठिकाणी उपोषणाला बसले. मला मिलिंद थोबडे साहेबांचं बोलणं झालं, त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललो. दुसऱ्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यात तो मी मुद्दा मांडला की वकील संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे. ह्याच्या आधीच्या पण अधिवेशनात तो मांडला होता, कारण माझे वडील वकील होते, त्यामुळं भाऊ वकील आहे, त्यामुळं वकिलांशी जवळचं नातं. तर वकील संरक्षण कायदा त्याचं काय झालंय
कोणत्याही केसमध्ये 2 पार्ट्या आहेत, त्यामुळे एक हरणारच आहे आणि एक अंगावर येणार आहे. मग त्या वकिलाने त्याची बाजू जी मांडायची आहे ती प्रामाणिकपणे मांडलेली असेल तर त्याला कारण नसताना त्रास होणं ही देखील एक घातक. बरं, न्यायदानाचं काम आहे, आपल्या ह्यांनी दिलेलं आपल्याला एक न्याय व्यवस्था आहे, त्याच्यात बाजू मांडायचं काम करतात. न्याय देणारा वर बसलाय, त्याच्यासाठी वकील दोषी होऊ शकत नाही. मग ती वकिलाला दोषी धरल्यामुळं खरं ती हे होतंय. म्हणून आम्ही त्यात तो मांडला. अजून एक त्याच्यातला विषय मांडायचा होता, तो मागच्या अधिवेशनात मांडला होता की काय डॉक्टर्स आता आपले MBBS किंवा BMS झाले की त्यांना आपण अप्रेंटिस देतो, म्हणजे आपल्या हॉस्पिटलला ज्युनियरशिप करायला शिकवायला देतो किंवा ITI झाल्यावर देतो. तसं वकील झाल्यावर वकिलांना वकिली चालेपर्यंत पहिले जे 2-3 वर्ष आहेत ही खूप अडचणी असतात आणि केसेस नसतात, हे शिकायची पण त्याला स्टायफंड दिला पाहिजे. मग ही विषय देखील मागच्या अधिवेशनात घेतला होता की स्टायफंड देणं. कारण काय, ती वकिलांना जर स्टँड करायचं असेल तर मग चुकीचे मार्ग वापरणार नाहीत, नाहीतर मग चुकीचे मार्ग वापरतील आणि मग ते शॉर्टकटनं जातील आणि त्यांची मेरिट बाजूला राहील. तर त्यांचं मेरिट स्टायफंडची एक त्या ठिकाणी प्रोव्हिजन करावं, असा एक मी त्यात विषय मांडला होता. अजून एक आपल्याला माहिती आहे की मे 2022, 2023 आणि 2024, 23 आणि 24 मध्ये आपल्या इथं अतिवृष्टीचं प्रमाण मोठं होतं आणि त्याच्यात काय झालं, द्राक्ष पीक आपल्या सोलापूर जिल्ह्यात 20,400 हेक्टर आहे आणि 1 नंबरला नाशिक, 2 नंबरला 32,000 हेक्टर सांगली, 3 नंबरला सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर आणि हे दुसरे जिल्हे ते 4,500 हेक्टर आहेत. मग लक्षवेधी रोहित पाटील यांनी केली होती, त्या लक्षवेधीला मी पण बोलायला होतो. मग त्यात आपल्या जिल्ह्यात 20,400 हेक्टर द्राक्ष आहेत आणि लातूर जिल्ह्यात द्राक्ष नाहीत किंवा दुसऱ्या अन्य जिल्ह्यात नाही. आणि तो प्रश्न मांडू द्यायला, पुढचा प्रश्न घ्या म्हणून समोरची सत्ताधारी पक्षातले आमदार कालवा करत होते आणि मी अध्यक्षाला विनंती करत होतो मला बोलायला द्या. त्यावेळेस मला संधी दिली, उठून उभा राहिलं आणि ते समोरनं कालवा करायला लागले. त्यावेळेस नाईलाजानं आक्रमक व्हावं लागलं, त्यांना सांगावं लागलं की तुमच्या जिल्ह्यात द्राक्ष नाहीत, आमच्या जिल्ह्यात 20,600-400 हेक्टर नुकसान झालंय आणि त्याच्यावर बोलू दिलं पाहिजे. त्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितल्या. त्याचं महत्वाची गोष्ट अशी होती, 20,400 हेक्टर पैकी 2023 ला फक्त 7 हेक्टरला आपल्याला नुकसान भरपाई मिळाली आणि मे 24 मध्ये फक्त 33 हेक्टरला आपल्याला नुकसान भरपाई मिळाली. म्हणजे ही जी प्रमाण आहे. मग त्या ठिकाणी मंत्री पण, कृषी मंत्री होते, त्यांना पण उत्तर देता आलं नाही. त्यांनी सांगितलं की अर्ज करायला पाहिजे. ऍक्च्युली तशी प्रोसेसच नाही की माझं नुकसान झालं म्हणून अर्ज करायची सध्या कुठेही प्रोसेस नाही. चुकीचं उत्तर दिलं त्यांनी, त्याच्यावर हरकत घेतली पुन्हा उठून मी की प्रोसेस नाही. हा, पंचनामा करायचं काम आहे, पंचनामा झाल्यावर त्याचं नुकसान किती झालंय ते ठरवायचं नियम आहे NDRFचे, त्यानुसार तुम्ही मदत दिली पाहिजे. आणि ज्या वेळेस ज्या अतिवृष्टीचे जे आपल्या तहसीलदारांनी 7 कोटी समथिंग आकडा होता, त्यांच्याकडनं चुकून तो 2 कोटी कळवायला, टायपिंग मिस्टेक झाली आणि लोकांना 2च कोटी मिळाले आणि 4.5 कोटी मिळालेच नव्हते. मग तो एक विषय त्यात मांडला होता. त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलं की अधिवेशन संपायच्या आता आम्ही ते देऊ आणि 16 जुलैला त्याचं 4,49,00,000 GR पण निघाला आणि ते पैसे पण मिळाले. मग अधिवेशनात लक्षवेधी किंवा प्रश्न विचारल्याने हे फायदे होतात की तो GR पण निघाला आणि सगळ्यात महत्वाचं होतं की त्या द्राक्षाच्या शेतकऱ्याबद्दल त्या ठिकाणी पोटतिडकीनं मांडत नाही आपण. आणि आज द्राक्षावरती सगळ्या पिकात सगळ्यात जास्त खर्चिक पीक आणि सगळ्यात मोठ्या नुकसान होतंय त्या पिकाचं आणि त्याच्यावर पण आपण बोललं पाहिजे. आणि सगळीच पिकं, त्यात केळीच्या संदर्भात केळी संशोधन केंद्र असेल, केळी एक्सपोर्ट असेल, हब असेल, ह्याच्यावर देखील मला बोलता आलं.
आपल्या कार्यकर्तृत्वाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात, सहकारात आणि साखर कारखानदारीमध्ये अल्पावधीत ठसा उमटवणारे माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ.